तर कोल्हापूरमधली परिस्थिती बघूया। शहरासह जिल्ह्यात गेले 5 दिवस मुसळधार पाऊस बरसतोय। 5 बंधारे पाण्याखालीच आहेत। राजाराम बंधाऱ्यासह रुई, इचलकरंजी, येवलूर, शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेलेत। तर राजाराम बंधाऱ्याची पातळी 17 फुटांवर आहे। आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, राजाराम बंधाऱ्याची पातळी आता आणखी वाढली असण्याची शक्यता आहे, कारण सतत पाऊस जिल्हाभरात कोसळतोय। गेली 5 दिवस कोल्हापूरला पावसाचा तडाखा बसलेला आहे। याचा परिणाम कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मे महिन्यामध्येच पंचगंगा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाढल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। पंचगंगा नदीवर असणारा महत्त्वाचा जो राजाराम बंधारा आहे, हा राजाराम बंधारा 2 दिवसांपूर्वी या बंधाऱ्यावर पाणी आलं होतं, त्यामुळे याची वाहतूक थांबवण्यात आली होती। आता मात्र हा राजाराम बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून हा रस्ता पोलिसांनी बंद केलेला आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि राजाराम बंधाऱ्यांची जी पातळी आहे ती 17 फूट 4 इंचांवर ही पातळी गेलेली आहे।